दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मार्च काढायचे ठरवले आणि हरियाणामधली इंटरनेट बंदी आता सरकारने हटवलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हरियाणामध्ये इंटरनेटच्या सुविधांवरती बंदी लादण्यात आली होती। ही बंदी आता सरकारने हटवल्याची माहिती मिळते। एमएसपीच्या संदर्भामधला कायदा सरकारने लागू करावा अशी या सगळ्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। एमएसपीसह इतर मागण्यांसाठी हे शेतकरी अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवरती ठाण मांडून बसले आहेत। 29 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीमध्ये जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी स्थगित केलाय। मात्र आज ट्रॅक्टर मार्च काढला जाणार आहे। शिवाजी काळे आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। शिवाजी, काय माहिती मिळतेय, नेमका कसा असणार आहे हा ट्रॅक्टर मार्च? शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आता रस्त्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। पश्चिम उत्तर प्रदेशमधील काही संघटना, त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणामधील काही संघटना यामध्ये सक्रियतेने खरं तर भाग घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ग्रेटर नोएडा असो किंवा यमुना एक्सप्रेस हायवे असो यावरती अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिल्लीकडे या शेतकऱ्यांना येऊ दिलं नाही जाऊ नये यासाठी विशेष आदेश देण्यात आलेले आहेत आणि शेतकरी रस्त्यावरती पुन्हा एकदा आल्यानं वाहतुकीच्या समस्या निर्माण होणार आहेत। त्यामुळे वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। सध्या तरी शेतकरी अद्यापपर्यंत या ट्रॅक्टर मार्चला सुरुवात झालेली नाही, मात्र 11 वाजेपर्यंत या ट्रॅक्टर मार्चला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे। शुभंकर सिंग याचा 21 फेब्रुवारीला झालेल्या ज्या संघर्ष निर्माण झाला होता शेतकरी आणि जवानांमध्ये, त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये इतरही शेतकरी वेगवेगळ्या कारणाने मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली सभाही आयोजित करण्यात आली होती आणि आता वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी जे आहेत 26 तारखेला म्हणजे आज ट्रॅक्टर मार्च त्यांनी आयोजित केलेला आहे। 16 मार्चला दिल्लीमध्ये एक मोठी सभा होणार आहे, त्याला महापंचायत असं नाव दिलेलं आहे। तर सध्या तरी 29 फेब्रुवारीपर्यंत कुठलंही दिशा आणि पाऊल उचललं जाणार नाही। 29 फेब्रुवारीला एक बैठक घेऊन या सगळ्या संदर्भात शेतकरी एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या तरी आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू असलं तरी शेतकऱ्यांबाबत आजचा जो ट्रॅक्टर मार्च काढला जाणार आहे त्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान ते शेतकरी दिल्लीकडे येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीच्या सडकेवरती आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि ज्या बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती पुन्हा एकदा पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे।